नमस्कार. या विश्लेषणात आपलं स्वागत आहे. एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस सुरू करायचा विचार मनात आला की सगळ्यात आधी आठवतात ती म्हणजे भली मोठी डॉक्युमेंट्स. पण घाबरून जायचं काहीच कारण नाही. आज आपण हीच डॉक्युमेंटेशनची प्रक्रिया अतिशय सोप्या आणि सुटसुटीत भाषेत समजून घेणार आहोत. पुढच्या काही मिनिटात आपण कागदपत्रांचं नेमकं वास्तव काय आहे, कुठली कोर डॉक्युमेंट्स लागतात, तो बहुचर्चित IEC कोड म्हणजे नक्की काय, त्यासाठी अप्लाय कसं करायचं आणि त्याचा खर्च किती येतो, या सगळ्यावर एक नजर टाकणार आहोत. आणि हो, शेवटी एक भन्नाट 4 दिवसांचा ॲक्शन प्लॅन पण आहे बरं का. सगळ्यात आधी आपण कागदपत्रांबद्दलचा तो मोठा गैरसमज दूर करूया. इंटरनॅशनल ट्रेड म्हटलं की अनेकांना वाटतं, बापरे, आता सरकारी ऑफिसच्या चक्करा माराव्या लागतील, फायलींचे ढिगारे साठतील. पण खरं सांगायचं तर वास्तव याच्या अगदी उलट आणि खूपच सोपं आहे. आता साहजिकच एक प्रश्न पडतो, या विदेशी व्यवहारांसाठी एवढी कडक कायदेशीर चौकट का लागते? तर बघा, जेव्हा व्यापार आंतरराष्ट्रीय स्तरावर जातो तेव्हा फॉरेन ट्रान्झॅक्शन्स, जहाजातून जाणारा माल आणि कस्टम्स क्लिअरन्स या सगळ्या गोष्टी एका सुरक्षित प्रक्रियेतून जाणं अत्यंत गरजेचं असतं. पारदर्शकता राखण्यासाठी आणि बिझनेसची खरी ओळख पटवण्यासाठी शासनाला हे नियम पाळावेच लागतात. चला तर मग आता मुख्य मुद्द्याकडे वळूया. कोणत्याही व्यापाराचा पाया म्हणजे त्याची कागदपत्रे. एक कायदेशीर एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस उभा करण्यासाठी आपल्याला फक्त 5 बेसिक डॉक्युमेंट्सची गरज असते. ही 5 डॉक्युमेंट्स कोणती? पॅन कार्ड, आधार कार्ड, करंट बँक अकाउंट, GST रजिस्ट्रेशन आणि IEC कोड. बस एवढंच. रोजच्या वापरातल्या ओळखपत्रांपासून ते व्यापाराच्या विशेष कोडपर्यंतचा हा प्रवास खरोखरच खूप सोपा आणि सरळ आहे. यामध्ये पॅन आणि आधार कार्ड हे तर अगदी अविभाज्य भाग आहेत. पॅन कार्ड, मग ते वैयक्तिक असो वा कंपनीचं, हा आपल्या टॅक्सचा आणि बिझनेस रजिस्ट्रेशनचा मुख्य पाया आहे. आणि आधार कार्डाशिवाय तर ऑनलाईन रजिस्ट्रेशनमध्ये ओळख पटवणं शक्यच नाही. थोडक्यात सांगायचं तर या 2 गोष्टींशिवाय पुढचं पाऊल टाकताच येत नाही. आता वळूया बँकेकडे. नेहमीच्या सेव्हिंग्ज अकाउंटवर एक्सपोर्टचे पैसे घेणं अजिबात योग्य नाही बरं का. विदेशी व्यापार सुरळीत व्हायचा असेल तर करंट बँक अकाउंट मस्ट आहे. SBI, HDFC किंवा ICICI सारख्या कोणत्याही चांगल्या बँकेत हे सहज उघडता येतं. यामुळे आंतरराष्ट्रीय व्यवहार अगदी स्मूथ आणि सुरक्षित होतात. यानंतर नंबर लागतो तो GSTचा. अनेकांच्या मनात शंका असते की GST खरंच सक्तीचा आहे का? तर बहुतांश प्रकरणामध्ये याचं उत्तर हो असं आहे. कायदेशीररित्या पक्की बिलं किंवा इनव्हॉइसेस बनवण्यासाठी हे लागतंच. शिवाय उद्या जाऊन जेव्हा आपला बिझनेस वाढेल तेव्हा हा GST रजिस्ट्रेशनचा टप्पा एक भक्कम आधार बनतो. आता आपण बघणार आहोत तो इंटरनॅशनल ट्रेडचा खरा VIP पास. होय, हा आहे तो शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा डॉक्युमेंट ज्याची आपण मगासपासून वाट पाहत होतो. IEC म्हणजेच इम्पोर्ट एक्सपोर्ट कोड. हा DGFT म्हणजे डायरेक्टरेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेडने दिलेला एक 10 अंकी ओळख क्रमांक असतो. सरळ शब्दात सांगायचं तर या कोडशिवाय आपण कायदेशीररित्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पाऊलही ठेवू शकत नाही. हे अगदी 100% अनिवार्य आहे. पण काळजी नसावी, हा एवढा महत्त्वाचा कोड मिळवणं काही कठीण काम नाहीये. सरकारी अधिकृत वेबसाईटवरून ही सगळी प्रक्रिया आपण घर बसल्या पूर्णपणे ऑनलाईन पूर्ण करू शकतो. आता ती कशी ते पाहूया. DGFT पोर्टलवरचे हे फक्त 6 सोपे टप्पे आहेत. 1. पोर्टलवर जाणं. 2. तिथे आपला अकाउंट बनवणं. 3. ॲप्लिकेशन फॉर्म भरणं. 4. लागणारी डॉक्युमेंट्स अपलोड करणं. 5. नाममात्र फी भरणं आणि 6व्या टप्प्यात अप्रूव्हल मिळवणं. झालं आहे की नाही अगदीच साधी आणि सरळ प्रक्रिया. फॉर्म भरताना आपल्याला फक्त काही मोजकीच डॉक्युमेंट्स अपलोड करावी लागतात. ती म्हणजे पॅन कार्ड, आधार कार्ड, बँक प्रूफ आणि ॲड्रेस प्रूफ. पण हो, इथे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवायची, आपला चालू मोबाईल नंबर आणि ॲक्टिव्ह ईमेल ID तिथे देणं खूप गरजेचं आहे. कारण OTP व्हेरिफिकेशन याच नंबरवर येतं. बरं, आता बोलूया खर्चाबद्दल. बिझनेस म्हटला की लाखो रुपये लागतील असं वाटतं ना, पण इथे तसं नाहीये. ही आर्थिक गुंतवणूक खरंच खूप कमी आहे. IEC रजिस्ट्रेशनला जास्तीत जास्त 500 ते 1500 रुपये लागतात. GST रजिस्ट्रेशन तर शासनाकडून पूर्णपणे मोफत असतं. फक्त आपण CA किंवा कन्सल्टंटची मदत घेतली तर त्यांची थोडी फी द्यावी लागते. आणि करंट अकाउंटचा खर्च ज्या त्या बँकेच्या नियमांवर अवलंबून असतो. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर एक पक्का कायदेशीर एक्सपोर्ट इम्पोर्ट बिझनेस सुरू करण्यासाठी लागणारा बेसिक सेटअप कॉस्ट फक्त, ऐकून नवल वाटेल, पण फक्त 3 ते 7 हजार रुपयांच्या घरात आहे.
विचार करा, आंतरराष्ट्रीय स्तरावरचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ही गुंतवणूक खरंच खूपच परवडणारी आहे. पण इथे एक धोक्याचा कंदील सुद्धा आहे. आणि ही सूचना अतिशय महत्त्वाची आहे. इंटरनेटवर अनेक खोटे एजंट्स फिरत असतात. त्यांच्यापासून पूर्णपणे सावध राहायचं. नेहमी फक्त आणि फक्त अधिकृत DGFT पोर्टलचाच वापर करायचा. शिवाय आपला फॉर्म रिजेक्ट होऊ नये यासाठी दिलेली माहिती अगदी अचूक असावी. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे मोबाईल आणि ईमेल OTPसाठी ॲक्टिव्ह असावेत. आता हे सगळं ऐकून जर थोडं दडपण आलं असेल, तर आता आपण पाहूया एक भारी 4 दिवसांचा ॲक्शन प्लॅन. ही सगळी कायदेशीर प्रक्रिया आपण एका अतिशय सोप्या आणि कृती करण्यायोग्य टाईमलाईनमध्ये बसवली आहे. हा प्लॅन असा आहे. पहिल्या दिवशी पॅन आणि आधार कार्डचे जुळवाजुळव करून तयार ठेवणं. दुसऱ्या दिवशी बँकेत जाऊन रीतसर करंट अकाउंट उघडणं. तिसऱ्या दिवशी CAला भेटून किंवा स्वतः ऑनलाईन GST रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करणं. आणि चौथ्या दिवशी आपल्या बहुचर्चित IEC कोडसाठी अप्लाय करणं. बघा, या सोप्या प्लॅनमुळे अवघ्या 4 दिवसांत आपला बिझनेस कायदेशीररित्या सुरू व्हायला अगदी सज्ज होतो. अशा प्रकारे अवघ्या 4 दिवसांत आपला बिझनेस कायदेशीररित्या उभा तर राहील, पण आता या सगळ्या प्रक्रियेनंतर एक सर्वात मोठा आणि कळीचा प्रश्न उरतोच. तो म्हणजे असा कोणता प्रॉफिटेबल प्रॉडक्ट आपण एक्सपोर्ट करावा ज्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने घसघशीत नफा मिळेल. याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण आजचे हे विश्लेषण इथेच थांबवत आहोत. नवीन माहितीचा वापर करा आणि आपला पाया भक्कम करा. धन्यवाद.